नमस्कार, मी सचिन जाधव, सोलापूर उत्तर दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या ठळक बातम्या। या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञान मंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुर्ली। प्रवेशासाठी संपर्क 965783 3464 997033 1925। मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने भगव्या पताकाची गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा केला। साखर कारखाने पतसंस्था मोडून खाणाऱ्या स्वार्थी नेत्यांना पाणी पाजा, अशी घणाघाती टीका अजित पवारांनी मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात केल्याने टीकेला मोहिते पाटील प्रत्युत्तर देणार का, याकडे लागले सर्वांचे लक्ष। पंढरीचे पंत अकलूजचे सिंह पुन्हा राष्ट्रवादीच्या तबेल्यात डेरे दाखल होणार। पवारांची सर्जिकल स्ट्राईक यशस्वी होणार। माढा सोलापूर प्रचंड मताधिक्याने घेणार। माजी आमदार राजन पाटील यांचे भाकीत। आणि गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष समितीच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून काढली शोभायात्रा। विविध मंदिरात आणि घरोघरी शहर जिल्हा वासियांनी गुढीपाडवा सण केला उत्साहात साजरा। मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन मागासवर्गीय काँग्रेस आय पक्षाच्या वतीने करण्यात आले। काँग्रेस पक्षाच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं। सध्या काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे लोकसभा निवडणुकीत उभे आहेत। मतदारसंघातील विकासासाठी शिंदे यांना निवडून द्या, असं महाराष्ट्र प्रदेश मागासवर्गीय विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केलं। गेल्या 5 वर्षात या देशामध्ये नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्षाची सरकार आली। या सरकारनं ज्या पद्धतीने पावलं टाकलीत त्यामध्ये भारतीय संविधान हे त्यांचं लक्ष राहिलेलं आहे। मग त्यांच्या मंत्रिमंडळातले अनंतकुमार हेगडे असो, जे म्हणाले की आमचं स्वप्न आहे या देशाचं संविधान बदलवण्याचं आणि ते स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की राष्ट्रीय स्वयंसेवक यांना आपला मार्गदाता मार्गदर्शक समजणारा हा भारतीय जनता पक्ष, त्याचे दुसरे सरसंघचालक गोडवलकर गुरुजी यांनी त्यांच्या थॉट्स ऑफ बंचमध्ये पुस्तकामध्ये थेट आपल्या संविधानाला लक्ष केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं की जेव्हा कधी आमची सत्ता येईल या देशातलं संविधान आम्ही बदलवून टाकू। बाबासाहेब आंबेडकर कधी दहशतवादी नव्हते। ते प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांची भीती वाटत असेल, कारण जे लोक संविधान बदलवण्यासाठी जर भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध लढण्याची मानसिकता ठेवत असतील आणि कोणाच्या तरी सहकार्यानं जर त्या ठिकाणी त्या पक्षाला जर पुढे जाण्याची संधी प्राप्त होत असेल तर याचा अर्थ ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची भीती त्यांना आहे आणि ते बाबासाहेबांच्या विचारांना मानत नाही, तसं मी समजतो। यावेळी मागासवर्गीय विभागाचे गौतम आरकडे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन करून सचिन पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। सोलापूर येथे मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिन पडळकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी 212 चारचाकी वाहनासह आणि मोटारसायकलीसह सोलापूरमधील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली। सोलापूर येथील 4 पुतळा चौकातून या रॅलीची सुरुवात करण्यात आली। यावेळी 2200हून अधिक युवक महिला कार्यकर्त्यांसह रॅलीची सुरुवात करण्यात आली। यावेळी सर्व युवक आणि महिला यांच्या गळ्यात पिवळे उपरणे आणि कपाळावर हळद लावून पिवळे झेंडे हातात घेऊन सचिन दादा आगे बढो, अहिल्याबाई होळकरचा विजय असो अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला। यावेळी सर्व महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। खासदारकीचा फॉर्म भरलेला आहे, प्रस्थापितांचं काय चाललेलं आहे काय चाललेलं नाही ते आम्हाला दिसून आलंय 4-8 दिवसात। म्हणून आम्ही अखंड महाराष्ट्रातनं
धनगर समाजाच्या एवढा मोठा समाज असताना सुद्धा त्यांनी 48 पैकी एक ही जागा दिली नाही. आमची इच्छा होती की बारामती आणि माढा द्यावावी, म्हणून दिली नाही. म्हणून माझी उमेदवारी सर्व समाजाच्या वतीनं मी घोषित करतो. वंचित आघाडीकडून विजयकुमार मोरेंना उमेदवारी दिली जरी असली तरी धनगर समाजाच्या ज्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख संघटना आहे त्या सर्व संघटनांनी पुण्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी एक बैठक लावली होती. त्या बैठकीमध्ये माढा मतदारसंघामध्ये एकच उमेदवार देण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली. त्या ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवार विजयकुमार मोरेंना बोलवलं होतं. त्या ठिकाणी सचिन पडळकर ताकदीनं लढतील, या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ताकदीनं लढतील. या प्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सचिन पडळकर, रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जानकर, युवा उद्योजक विनायक मासाळ, राजू अर्जुन, रमेश कातुरे, तात्यासाहेब कारंडे, सरपंच प्रशांत गोरड, रासप नेते विकास नाना आलदर, युवा नेते महावीर शेंडगे, दिनेश हुबाले, अमोल झुरळे, अजित भोसले, नितीन कटरे आणि महावीर शेंडगे मित्रपरिवार, महाराष्ट्र राज्य आणि सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी पूर्वीसारख्या जागा राहाव्यात अशी मागणी विद्यार्थी पालक संघाने केली आहे. महाराष्ट्र शासनानं आरक्षणात विविध बदल केल्यानं वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ 19% जागा ठेवून खुल्या वर्गावर अन्याय केला जात आहे. हा निर्णय तातडीनं रद्द करून पूर्वीप्रमाणे 50% जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी एकत्र येऊन गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी डॉक्टर VM मेडिकल कॉलेजच्या डीन डॉक्टर जयस्वाल यांना दिलं. अशी माहिती डॉक्टर संदीप कुलकर्णी, डॉक्टर साधना देशमुख, डॉक्टर शिल्पा कुलकर्णी यांनी दिली. महाराष्ट्र राज्यात यापूर्वी आरक्षणाची मर्यादा 50% होती, परंतु अनेक जाती धर्माच्या मागणीमुळे सरकारकडून आरक्षणाची मर्यादा 78% पर्यंत गेली आहे. त्याचा परिणाम खुल्या वर्गाला होत आहे. त्यातच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या खुल्या वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जानेवारी 2019 मध्ये झालेल्या NEET परीक्षेत 3913 विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी केवळ 52.7% म्हणजे 2024 विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गातील आहेत. त्यांच्यासाठी आता वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ 19% जागा शिल्लक आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी झाले. आता खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी एकूण 460 जागा आहेत आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी केवळ 36 जागा शिल्लक राहत आहेत. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर उत्तरदर्पण न्यूज चॅनल. या महागाईच्या काळात संसार करणं सोपं आहे का? पैसा हिशोब ठेवावा लागतो, काटकसर करावी लागते. वेळेला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबाचा विचार करावा लागतो. वाटलं होतं आजचे दिनवाल्यांना निवडून दिलं की आमच्या गृहिणींचा विचार केला जाईल, पण कसलं काय हो? घरोघरी गॅस दिले म्हणे आणि गॅसच्या किमती वाढवून ठेवल्या, त्याचं काय? महागाई वाढली, त्याचं काय? मागच्या वेळेस चूक झाली आणि पश्चातापाची वेळ आली. ज्याचा आवाज दिल्लीत काय साध्या गल्लीतही पोहोचत नाही त्याला निवडून दिलं आणि त्याने आमच्या सोलापूरचं वाटोळं केलं. यावेळेस मात्र मी आजचे दिनवाल्यांना फसणार नाही. दाढीवाल्या बाबाला तर अजिबात मत देणार नाही. मला प्रगती करणारं माझं जुनं सोलापूर परत द्या. यावेळेला एकच करा, आमच्या साहेबांना परत बोलवा. सोलापूरला हवा मायेचा हात, चला देऊया साहेबांना साथ. शिंदे साहेब बारी, शिंदे साहेब बारी. 5 वर्षाचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेबांना मत द्या आणि सोलापूरचा विकास घडवा. आनंदम विहार फेज 1. आपल्या हक्काच्या घरकुलाचं स्वप्न आता करा साकार. त्यासाठी सज्ज आहे सोलापुरातील भव्य प्रकल्प आनंदम विहार फेज 1. सोलापूर महानगरपालिका आणि SV स्मार्ट सिटी डेव्हलपर्स एकत्र सादर करीत आहेत प्रधानमंत्री आवास योजना, शहरी अंतर्गत मंजूर झालेली सोलापुरातली पहिली योजना. आर्किटेक्ट शैलेश करवा आणि वेणुगोपाल कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत गांधीनगर जुना विडी घरकुल रोड येथे 1500 फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोलापुरातील नागरिकांसाठी सुवर्ण संधी. A, B आणि C विंग नुसार वर्गीकरण व वास्तुशास्त्राप्रमाणे आकर्षक संरचना. B विंग मध्ये 1 BHK फ्लॅट्स रुपये 9,99,000 पासून पुढे. सणानिमित्त B&C विंग मध्ये फ्लॅट घेणाऱ्यास एक सोन्याचे नाणे भेट. याशिवाय
5% स्टॅम्प ड्युटी माफ आणि जीएसटी ची पूर्ण सवलत. क्रेडाई व महारेरा नोंदणीकृत असल्याने विश्वासार्हतेची हमी. याशिवाय अत्याधुनिक सोयी सुविधा जसं पॉवर बॅकअप सह 2 लिफ्ट, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आग प्रतिबंधक प्रणाली, सर्व घरांसाठी प्रशस्त पार्किंग. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बँक आणि मार्केट हाकेच्या अंतरावर. आमचा डेमो फ्लॅट रेडी आहे. चला तर मग या, पहा व त्वरित बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क साधा. संपर्क SV स्मार्ट सिटी डेव्हलपर्स, आनंदम विहार, फेज 1. साइट ऍड्रेस सर्वे नंबर 150/1A/2, प्लॉट नंबर 1, कसबे सोलापूर, गांधीनगर, जुना वेडी घरकुल रोड, सोलापूर. मोबाईल 930910 3374 आणि 74 20 88 11 88. लहानपणापासून मी साहेबांचं नाव ऐकत आली आहे. आमच्या घरचे आई वडील, नातेवाईक, आजी आजोबा सगळेच बोलतात ते आपल्या घरातलेच आहेत. पूर्वी सोलापूर हे खेडं होतं, आता ते शहर बनत चालले. ते फक्त साहेबांमुळेच. उद्योगधंदे, हॉस्पिटल्स, शिक्षणाच्या सोयी इत्यादी उपलब्ध झाल्या. मुंबई पुण्यास तोडीस तोड असे सोलापूर डेव्हलप झालेले आहे. मी जशी जशी मोठी होत गेले तसं तसं मी सोलापूरलाही मोठं होताना पाहिले. माझ्या आयुष्यातलं पहिलं मत मी त्यांनाच देणार ज्यांनी आम्हा सोलापूरकरांचं आयुष्य घडवलेलं. आमच्या घरातल्या माणसाला, आमच्या साहेबांना यावेळी एकच करा, साहेबांना परत बोलवा. सोलापूरला हवा मायेचा हात, चला देऊया साहेबांना साथ. शिंदे साहेब बारी, शिंदे साहेब बारी. 5 वर्षाचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेबांना मत द्या आणि सोलापूरचा विकास घडवा. तमाम सोलापूरकरांना खुश खबर. आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात आपलं घर, दुकान, ऑफिस, हॉस्पिटल, बँक, पेट्रोल पंप, कंपनी सुरक्षित ठेवण्यासाठी विनम्र आणि तत्पर सेवा देणारी क्वालिटी प्रोडक्ट पुरवणारे विश्वसनीय नाव अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्ले स्टोर वरून मोफत सर्व्हिस सेंटरचा फायदा घ्या. अल्टिमा सिक्युरिटीची काही ठळक वैशिष्ट्ये: होम सिक्युरिटी पॅकेज, शॉप ऑफिस सिक्युरिटी पॅकेज, शाळा हॉस्पिटल सिक्युरिटी पॅकेज, सहकारी बँक पेट्रोल पंप पॅकेज, सोने चांदीचे ज्वेलर्स आणि इंडस्ट्रियल सिक्युरिटी पॅकेज. फक्त आमच्याचकडे उपलब्ध. बजाज फायनान्स सुद्धा उपलब्ध. अल्टिमा सिक्युरिटीच्या वतीनं ग्राहकांना सुवर्ण संधी, भव्य एक्सचेंज ऑफर मर्यादित दिवसांसाठी. आपला जुना सीसीटीव्ही आणा आणि नवीन फुल एचडीचा नवा सीसीटीव्ही फक्त 550 रुपये भरून घेऊन जा. चला तर मग त्वरा करा अल्टिमा सिक्युरिटी अँड टेक्नॉलॉजीकडे. पाऊले चालती अल्टिमाची वाट, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उगवली पहाट. आता सोलापुरात फक्त अल्टिमाच्या सीसीटीव्हीची लाट, चोरांची लागणार वाट. मग पहा तर अल्टिमाच्या सीसीटीव्ही कर्मचाऱ्यांचा थाट. मग अवश्य भेट द्यायची बरं का. संपर्क ओंकार प्रकाश गळुर्गी, दूरध्वनी क्रमांक 8149 95 91 45 आणि 88 88 75 91 45. लय भावी होत होता आपलं सोलापूर गाव. रेल्वे आणि वेगवान रस्त्याचा जाळा तयार होत होता. उद्योगधंद्यासाठी नंदनवन बनत होता. नवीन एअरपोर्ट येत होता. मुंबई पुण्याच्या तोडीस तोड आपलं सोलापूर तयार होत होता. पण मधल्या 5 वर्षात सगळंच फसलं. सोलापूर जागच्या जागी उतून बसलं. कुचकामी नेतृत्व सत्तेवर आलं. साहेबामुळे होणारं भलं त्यांनी ओढून नेलं. सोलापूरकरांचं स्वप्न झालं भकास, झाली अधोगती. पण आता हे बदलायला हवं. उतून बसलेल्या सोलापूरला वर काढायलाच हवं. यावेळेला मी आजच्या दिनला फसणार नाही. दाढीवाल्या बाबाच्या नावानं मत देणार नाही. मला प्रगती करणारं माझं जुनं सोलापूर मला परत द्या. यावेळेला एकच करा, आमच्या साहेबांना परत बोलवा. सोलापूरला हवं माये जहात, त्याला देऊ साहेबांना साथ. शिंदे साहेब बारी, शिंदे साहेब
साहेब बारी 5 वर्षांचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेबांना मत द्या आणि सोलापूरचा विकास घडवा. गुढीपाडव्यानिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक यशस्कर मंगल मुहूर्त आहे. ब्राह्मण पुराणानुसार महाप्रलयानंतर भगवान ब्रह्माजींनी या दिवशी जगाची निर्मिती केली. या दिवसापासून पृथ्वीवरच्या खऱ्या जीवनचक्राला सुरुवात झाली अशी आख्यायिका आहे. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणं, घर अथवा बंगला खरेदी करणं, नवीन व्यवसायात गुंतवणूक करणं, जमीन प्लॉट खरेदी इतकंच काय तर वाहन खरेदी, सोने खरेदी आदींसाठी हा दिवस उत्तम आणि आदर्श मानला जातो. ज्या वास्तूत ब्रह्मतत्व बाधित झालं असेल त्या वास्तूमध्ये गुढीपाडव्याला दारात गुढी उभारल्यामुळे ब्रह्मतत्व दोष काही प्रमाणात कमी होतो. या दिवसाला युद्धाचा आणि जयपराजयाचा वास आहे. रामाने रावणाचा बिमोड करून अयोध्येत प्रवेश केला तो हा दिवस अयोध्यावासियांनी विजयोत्सवाच्या दिवसाचं प्रतीक म्हणून गुढी उभारून रामराज्याचं स्वागत केलं. रामराज्य म्हणजे उज्ज्वल भरभराटीचा सत्याचा काळ. शालिवाहन राजानं आपला शक निर्माण केला तो याच दिवसापासून. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात त्याच्या नावानं सुरू होणाऱ्या शकाच्या वर्षारंभाच्या दिवशी अभिमानाची गोष्ट म्हणून गुढ्या उभारल्या जातात. शनिवार रोजी नवीन संवत्सर प्रारंभ होत आहे. सुष्ट शक्तीचा दुष्ट शक्तीवर विजय होतो हा विश्वास लोक गुढी उभारून व्यक्त करतात. तर गुढीपाडवा या निमित्तानं शहरात पहाटेपासून विविध मंदिरात तसेच घरोघरी धार्मिक कार्यक्रम झाले आहेत. सोलापुरात हिंदू नववर्ष समितीच्या वतीनं दुपारी बाळीवेस तसेच जुळे सोलापूर येथून ही शोभायात्रा काढण्यात आली. इकडे इस्कॉनच्या वतीनंही ही रथयात्रा काढली असून पार्क मैदान येथून ही रथयात्रा काढण्यात आली होती. सोनं खरेदीसाठीही बाजारपेठेत गर्दी होती. भाव प्रतितोळा 33,300च्या पुढे गेला होता. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने भगव्या पताकाची गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जुळे सोलापूर येथे भगवा ध्वजारोहण करून शिवगुढी उभारण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर अध्यक्ष श्याम कदम यांनी आपल्या मनोगतात वारकरी संप्रदायाची गुढी भगव्या रंगाची आहे. बुद्धानं भगव्या रंगाचं चिमर निवडलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ध्वज भगव्या रंगाचा आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची अस्मिता आहे. भगवा ध्वज ही भारतीयांची परंपरा आहे. त्यामुळे आपण घरावर भगवी पताका लावून संभाजीराजांना अभिवादन करून भगव्या रंगाच्या ध्वजाची गुढी उभारावी हाच खरा गुढीपाडवा आहे असं आवाहन केलं. यावेळी संभाजी ब्रिगेड सोलापूर उपाध्यक्ष सीताराम बाबर, आशुतोष माने, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, प्रसिद्धी प्रमुख मल्ल्यास्वामी, नंदकुमार कोलते, अविनाश चुलबुले, अजित शेटे, तेजस शेळके, अनिल लोहार, नवनाथ देठे, महेश गुब्यात, संतोष माशिलकर, संजय कोळी, गगन कणमूस, जय हिंद संघटनेचे श्याम पाटील, अशोक हंगरगी, सुलेमान पीरजादे आदी उपस्थित होते. संजय शिंदे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगितले. माढा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि मित्रपक्षाच्या आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांचा धडाक्यात प्रचार दौरा मांजरी, वाडेगाव आणि मेडशिंगी या गावात पार पडला. यावेळी प्रचार दौऱ्यात आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांना मोठ्या बहुमतानं निवडून द्यावं असं आवाहन आमदार गणपतराव देशमुख आणि आघाडीच्या नेतेमंडळींनी केलं. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरपंच ते खासदार या पदावर काम करण्यासाठी अगदी सर्वसामान्य या उमेदवाराला आपण निवडून द्यावं असं सांगितलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संजय शिंदे यांनी अनेक लोकोपयोगी काम केलं असून आपल्या मतदारसंघात विकासाची गंगा अविरत वाहण्यासाठी त्यांना विजयी करा असं आवाहनही करण्यात आलं. यावेळी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील, काँग्रेसचे PC झपके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजकुमार पवार, शेतकरी सूतगिरणीचे चेअरमन नानासाहेब लिगाडे, बाबूराव गायकवाड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड, पंचायत समिती सदस्य नारायण जगताप, महिला सूतगिरणीच्या संचालक कल्पना शिंगाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या प्रत्येक गावाच्या सभेला ग्रामस्थांनी आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याबरोबरच संजय शिंदे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला. अशा रीतीने सर्व ठिकाणी संजय शिंदे यांनी आपल्या समर्थकांची भेट घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे हे दिसून येतं. आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. मराठी नवीन वर्षानिमित्त आणि गुढीपाडव्यानिमित्त वृत्तदर्पणच्या प्रेक्षकांना पांडुरंगाचं दर्शन चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. वृत्तदर्पणच्या प्रेक्षकांसाठी आणि वारकरी भक्तांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानं करूयात गुढीपाडवा आणि नववर्षाची सुरुवात. संतोष कांबळे, वृत्तदर्पण न्यूज, पंढरपूर. महाराष्ट्र मराठा समन्वय समितीचे मुंबई प्रमुख महेश राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा क्रांती आंदोलनावेळी झालेल्या तोडफोडीत
अनेक मुलांवर पोलीस केसेस झालेले ते अजूनही मागे घेतले गेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी फक्त खोटं आश्वासन देऊन आम्हाला धोका दिला असं ते म्हणाले. देशभरात आचारसंहिता लागू आहे असं असतानाही मराठा समाजानं भाजप शिवसेनेच्या विरोधात मतदान करणार असल्याची घोषणा केली. मराठा समाजानं लोकसभेच्या तारखा जाहीर होण्याआधीच निर्णय घेण्याचा अल्टिमेटम सरकारला दिलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचं आश्वासनही दिलं, परंतु आजवर ते कोर्टातच अडकलेलं असल्यामुळे त्याचा काहीच लाभ अजूनही मिळालेला नाही. महेश राणे यांनी सांगितलं की आरक्षण मिळावं यासाठी ज्या मुलांनी आपलं प्राण गमावलं त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा अजूनही नोकरी दिली जात नाहीये. म्हणूनच मराठा समाज यंदा कोणत्याही परिस्थितीत भाजप शिवसेनेला मत देणार नाही. एवढंच नव्हे तर त्यांना कोणीही मतदान करू नये यासाठी आम्ही 5 कोटीहून अधिक बॅनर छापले आहेत आणि जागोजागी लावणार आहोत. या आठवड्यात 5 संदर्भात आमची बैठक झाली आहे, तर पुढील रणनीती काय असेल यावर आमचा निर्णय होईल. आम्ही काही लोकसभा जागांवर उमेदवारही देण्याचा विचार करीत आहोत असंही राणे म्हणाले. मराठा समाजाच्या या मोठ्या निर्णयामुळे युतीला जोरदार फटका बसू शकतो. 48 जागांपैकी 20-22 जागांवर सरळ फटका बसणार असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर उत्तरदर्पण न्यूज चॅनल. दिस रात्र राबतोच, भुईच्या पोटातून सोनं काढतो. आसमानी संकट जरी आलं तरी उभा राहतो. देशाचं पोट भराया कष्टाचं जीवन जगतो. पण आता थकलो. दाढीवाल्या बाबाच्या सरकारला आमचं काहीच कदर नाही. नुसत्या घोषणाचा पाऊस आणि चमकावची हौस. ना आमच्या शेतमालाला भाव, ना पाण्याची सोय, ना अडचणीला आधार, ना जगण्याला आकार. भाऊबंदाची आत्महत्या आता आम्हाला बघवत नाही. साहेबांच्या राज्यात असं नव्हतं. उजनीचं पाणी माझ्या शेतात होतं, पण मागच्या वेळेस आमच्याकडे चूक झाली आणि पश्चातापाची पाळी आली. नको ते माणूस सत्तेवर आलं. सोन्यासारख्या सोलापूरचं वाटूळ झाला. यावेळी मी आजच्या दिनला फसणार नाही. दाढीवाल्या बाबाच्या नावानं मत देणार नाही. मला शेतकऱ्याची काळजी घेणार. माझं जुनं सोलापूर मला परत करा. या टायमाला एकच करा, आमच्या साहेबांना परत बोलवा. सोलापूरला हवा मायेचा हात, चला देऊ साहेबांना साथ. 5 वर्षाचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेबांना मत द्या आणि सोलापूरचा इकास घडवा. निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञानमंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुर्ली. भव्य शालेय वास्तू, प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत संगणक कक्ष, व्यासंगी आणि अनुभवी गुरुजन वृंद, विविध स्पर्धा परीक्षा आणि नवोदय विद्यालय परीक्षेची पायाभूत तयारी, वैयक्तिक मार्गदर्शनातून चिमणपाखरांचा बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास, प्रशस्त क्रीडांगण, विविध खेळांचे प्रशिक्षण आणि योग साधना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती संदर्भात पालकांशी वेळोवेळी सुसंवाद, ग्रंथ संपदानी सुसज्ज ग्रंथालय, सात्विक आणि पौष्टिक आहाराचे भोजनालय, कुशाग्र बुद्धीला सकस आहार, गतिमंदांना आधार. 1ली ते 10वी डे बोर्डिंग आणि 4थी ते 10वी निवासी शाळांसाठी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या ज्ञानशाखांकरता प्रवेशाचा शुभारंभ. प्रवेशासाठी संपर्क 96 57 83 34 64 99 70 33 19 25. मेहनतीनं शिकलो, इंजिनियर झालो. साहेबांमुळे सुरू झालेल्या सोलापूर विद्यापीठातून पदवीधर सुद्धा झालो. पण सोलापूरमध्ये नवीन नोकऱ्याच नाहीत. मग काय पैशासाठी माझं सोलापूर सोडून निघून जाऊ? साहेबांच्या राज्यात असं नव्हतं. साहेबांच्या राज्यात नवीन नोकऱ्या होत्या, व्यवसाय फुलत होते. अहो, साहेबांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरमध्ये आपलं हक्काचं IT पार्क सुरू होणार होतं. नवीन जॉब येणार होते. सगळं काही ठरलं होतं. पण आमचीच चूक झाली आणि आता पश्चातापाची वेळ आली. चुकीचा माणूस निवडून आला आणि आमचा हक्काचं IT पार्क गायब झालं. यावेळी अच्छे दिनला फसणार नाही आणि त्या दाढीवाल्या बाबाच्या नावानं तर मत देणारच नाही. मला माझं प्रगती करणारं जुनं सोलापूर हवाय. यावेळी एक करा, आमच्या साहेबांना परत बोलवा. सोलापूरला हवा मायेचा हात, चला देऊया साहेबांना साथ. शिंदे साहेब बारी, शिंदे साहेब बारी. 5 वर्षाचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेबांना मत द्या आणि सोलापूरचा इकास घडवा. RK लॉन्स मंगल कार्यालय 5 एकराच्या विस्तीर्ण पटांगणात आयुष्याच्या रेशीम गाठी बांधणार विश्व. अनगरकर परिवाराचे RK लॉन्स मंगल कार्यालय. अनगर आणि मोहोळ तालुक्यातील आपल्या सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या घरातील लग्न कार्य आता होणार दणक्यात. सनई वाजणार, बाशिंग डोलणार, हळद हसणार,
तुमची लगीन घाई आता अविस्मरणीय होणार, कारण रामभाऊ कदम अनगरकर परिवारातर्फे आपल्या सेवेत घेऊन आले आहेत RK लॉन्स मंगल कार्यालय. एक नाही, दोन नाही, तर 5 एकराच्या विस्तीर्ण जागेत RK लॉन्स मंगल कार्यालय, चिखली टॉवर जवळ, मोहोळ पुणे रोडवर, चिखली, तालुका मोहोळ. फोन 86 058 89 999 आणि 9011 034 863. लग्न, वाढदिवस, बारसे, सभा, कॉन्फरन्स, मीटिंग, मुंज, साखरपुडा, अरे कार्यक्रम कुठलाही असो, आपल्या आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार हॉलची सोय रामभाऊ कदम अनगरकर परिवारातर्फे आपल्या सेवेत घेऊन आले आहेत. एक परिपूर्ण मंगल कार्यालय. पुण्या मुंबईच्या दर्जाच्या सर्व सोयी सुविधा आता आपल्या RK लॉन्स मंगल कार्यालयातच. वधूवरांसाठी आणि नातेवाईकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेल्या सर्व सोयी नियुक्त रूम, रोड लगत आणि निसर्गरम्य परिसरात. आमची वैशिष्ट्ये, लग्न पत्रिका छापण्यापासून वाटण्यापर्यंत सुद्धा पॅकेज उपलब्ध. गोराज मुहूर्तासाठी भव्य गार्डन लॉन्स, लग्नासाठी भव्य दिव्य हॉल, प्रशस्त डायनिंग हॉल, स्वतंत्र पार्किंगची भव्य व्यवस्था. हळदी कार्यक्रमापासून वधूवर कार्यालय सोडेपर्यंतचे संपूर्ण पॅकेज उपलब्ध. 24 तास लाईट, 24 तास स्वच्छ पाणी, पिण्यासाठी RO चे स्वच्छ पाणी, वधूवरांसाठी स्वतंत्र हॉल सहित रूम, आधुनिक तंत्रज्ञानासह किचन रूम. मोहोळ पुणे रोडवर, चिखली टॉवर. माझी ताई मुंबईला असते. चल ताई माझ्या संग, लय वर्ष मागं लागली आहे, पण मी जात नव्हती. साहेबामुळं सोलापूर गावाचं शहर झालं. सगळंच मुंबईसारखं इथं मिळतंय, तर मी कशाला जाऊ मुंबईला? आमच्याकडनं मागच्या वेळेला चूक झाली आहे. पश्चातची पाळी आली आहे. सोन्यासारखं सोलापूरचं वाटोळ केलं त्यानं आणि वर येतंय मतं मागायला. पण या वेळेला आजच्या दिनला मी फसणार नाही. दाढीवाल्या बाबांना मी मत देणारच नाही. माझं प्रगती करणारं सोलापूर मला परत द्या. या टायमाला एकच करा, आमच्या साहेबाला परत बोलवा. सोलापूरला हवाय मायेचा हात, चला देऊ साहेबांना साथ. शिंदे साहेब बारी, शिंदे साहेब बारी. 5 वर्षाचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेबांना मत द्या आणि सोलापूरचा विकास घडवा. ओम नरेंद्रनाथाय नमः. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2019 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून. स्थळ जुनी मिल कंपाऊंड, सुपर मार्केट समोर, सोलापूर. आयोजक जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळ, सोलापूर जिल्हा. हे सरकार पडणार असल्याचा दावा माजी आमदार राजन पाटील यांनी वृत्तदर्पणच्या मुलाखतीत केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपेई बनलेल्या अकलूजच्या सिंहाला आणि पंढरीच्या पंताला मोहोळनगरीचे माजी आमदार राजन पाटील चांगलेच ओळखतात. विजयसिंह आणि सुधाकर पंत दोघेही राष्ट्रवादीपासून जरी दूर गेले तरी आमच्या विचारधारा आजही जुळतात. त्यामुळे ये अंदर की बात है, पंढरी अकलूज हमारे साथ है अशी चर्चा मतदारसंघात ऐकू येत आहे. राजकारण हे क्षणाक्षणाला बदलू लागल्यामुळे आजचा मित्र उद्याचा शत्रू होत आहे. परंतु हे शत्रुत्व कायमचे नसते. आजही मी विजयसिंह यांना नेता मानतो. त्यांचे आणि आमच्या घराण्याचे जुने ऋणानुबंध आहेत. त्यामुळे त्यांचे विचार आमच्याशी जुळणारे आहेत. यामुळेच भाजपाच्या उमेदवाराची अनामत जप्त होईल असं पाटलांनी शेवटी सांगितलं. मी पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पुरोगामी विचाराचं नेतृत्व मान्य केलं आहे मी. आणि पवार साहेबांनी या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये अजित पवारांचा आणि शरद पवार साहेबांचा फार मोठा वाटा आहे. आणि मग मी असं सत्तेसाठी क्या हव्यासापोटी असा सरड्यासारखा रंग बदलणारं माझ्यावर संस्कार नाही आहेत. त्यामुळं आहे तिथं मी अत्यंत समाधानी आहे. विजयदादासुद्धा आमचे मार्गदर्शक आहेत, नेते आहेत. पण त्यांच्या अडचणीने तिने काय निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी वाच्यता करणं योग्य नाही, किंवा तो त्यांचा निर्णय आहे, तो चुकीचा का बरोबर ते ठरवतील. परंतु राजकारणाच्या पलीकडच्याही काही संबंध असतात. म्हणजे ते भाजपमध्ये गेले म्हणजे आमचे शत्रू झाले असं नाही. ते आजही माझे नेते आहेत. त्यांचेही संस्कार आमच्यावर आहेत. त्यांच्या घराण्याचे आमच्या घराण्याचे अनेक वर्षाचे ऋणानुबंधाचे संबंध आहेत. ते संबंध थोडेच कुठल्या पक्षात कोण गेलं म्हणून जात असतात. आमच्या वडील शाखा पक्षात होते, शंकरराव मोहिते पाटील काँग्रेसमध्ये होते,
पूर्वी शंकरराव मोहिते पाटील आमचे वडील शाखा पक्षाचे आमदार होते, ते जरी काँग्रेसमध्ये गेले, आमचे वडील शाखा पक्षात आले, तर त्यांच्या दोघांचे संबंध कधी दुरावले नाहीत. प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये एकमेकाच्या बरोबर राहिले. त्याचे विजयदादा जरी आज आमच्या पक्षातून गेले असले तरीसुद्धा त्यांचे आमचे काही दुरावा निर्माण झालेला नाही आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की पवारसाहेबसुद्धा पवारसाहेबांच्या म्हणजे विजयदादासुद्धा पवारसाहेबांच्या बरोबरच आज आहेत आणि उद्या राहतील असा मला विश्वास आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ ओवेसीची सभा 10 एप्रिल रोजी पार्क मैदानावर होत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ खासदार असदुद्दीन ओवेसी येत्या 10 एप्रिलला सोलापुरात पार्क मैदान येथे सभा घेणार आहेत. तर शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत तौफिक शेख धम्मपाल माशाळकर यांनी ही माहिती दिली. ओवेसी यांची सभा सायंकाळी 5 ते रात्री 10च्या दरम्यान पार्क स्टेडियमवर होत असून या ठिकाणी धनगर समाजाचे गोपीचंद पडवळकर, अण्णाराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती असेल. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांचं मार्गदर्शन या निमित्तानं होणार आहे. हमारे पार्टी के नेता शासन ओवेसी साहब उनकी जाहिर सभा रखी है 10 तारीख को 10 अप्रैल को. इसकी वजह पूरे भारत देश में लोकसभा इलेक्शन लग चुका है और सोलापुर में 18 अप्रैल को मतदान है. और हमारे यहाँ के वंचित आघाड़ी के जो उम्मीदवार है हमारे पार्टी के एडवोकेट प्रकाश जी अम्बेडकर साहब, इनके प्रचार के दौरे में यहाँ पर जाहिर सभा होने वाली है. इस जाहिर सभा में असदुद्दीन ओवैसी साहब और हमारे उम्मीदवार प्रकाश जी अम्बेडकर साहब, लक्ष्मणराव माने, अण्णाराव पाटिल साहब और धनगर समाज के ज्येष्ठ गोपीचंद पडळकर, विजय कुमार मौर्य, अर्जुन सरगर और स्थानिक यहाँ के भारी एमआई पार्टी वंचित आघाड़ी के जितने पदाधिकारी है, जितने जिम्मेदार लोग हैं, वरिष्ठ नेते मंडल सभी सभा में शामिल होने वाले. साखर कारखाने पतसंस्था मोडून खाणाऱ्या स्वार्थी नेत्यांना पाणी पाजा अशी घणाघाती टीका अजित पवारांनी मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात केल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून पळालेल्या नेत्यांना शेतकऱ्यांऐवजी स्वतःच्या प्रचाराची जास्त काळजी वाटू लागली आहे. काळ्या पैशाची चौकशी होऊ नये म्हणून भाजपी झालेल्या नेत्यांवर अजित पवारांनी जोरदार टीकास्त्र सोडलं. पवार पुढे म्हणाले, कारखाने, बँका, शेतकऱ्यांचे पैसे बुडवणारे भाजपमध्ये गेल्याचे अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आज मात्र एक सरकार आलेलं काय करते, बेरोजगारी माझ्या मुलांची मुलींची 2 कोटी युवकांना नोकऱ्या देणार होत्या, 10 कोटी युवकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या. माळशिरसकरांनो, गेल्या 5 वर्षामध्ये देशातले 3 कोटी आपल्या काळामध्ये ज्या नोकऱ्या लागल्या त्या गेल्या. कामगार नेत्यांना विचारा, तुमच्या भागातले कारखाने कशा पद्धतीने चाललेत बघा. मगाशी कुणी सांगितलं, काही लोकांना बँकाही चालवता आल्या नाही, पतसंस्था चालवता आल्या नाही, सहकारी साखर कारखाने चालवता आले नाही, अहो स्वतःचे खाजगी कारखाने देखील चालवता आले नाही. अरे ज्याच्या अंगात धमक असते, ताकद असते, तो कारखाना चालू शकतो. तुमच्या अंगात धमकच नाही, कशाचे कारखाने लाख मारेल तिथं पाणी काढण्याची धमक ही तुमच्यामध्ये नाहीये. आणि म्हणून ही अवस्था या तालुक्याची तुम्ही लोकांनी केली. त्याचा विचार करा. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात. माळशिरसमध्ये राष्ट्रवादीनं जोरदार फिल्डिंग लावल्यामुळेच माळशिरस तालुक्यात विजयसिंहाच्या बालेकिल्ल्यात मताधिक्य घेऊ अशी गर्जना उमेदवार संजय शिंदे यांनी केली असून, मी जे ठरवितो ते मी करतोच, मला संजय शिंदे म्हणतात, आपला नाद करू नका अशी डरकाळी संजय शिंदे यांनी फोडल्यानं कोल्हापुरी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बारामतीला गेल्याचे बोलले जात आहे. पण अजून मी सांगतो, मला संजय शिंदे म्हणते, एकदा जर नाद केला तर पुराच करा. आता ही मंडळी कशासाठी गेली. आता अशी परिस्थिती झाली की माढा मतदारसंघाच्या नुसत्या एका निवडणुकीसाठी अख्खं महाराष्ट्राचं शासन कामाला लावतात का काय, अशी परिस्थिती झाली. 10 एप्रिल रोजी अक्कलकोटमध्ये जयसिद्धेश्वर महाराजांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.
तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांची देखील सभा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील सभा लकी मानली जाते। तत्कालीन राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या काळात राज्याच्या प्रचार सभेची सुरुवात ही अक्कलकोटमधून करण्यात आली होती। त्यावेळी निवडणुका लागलेल्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत कधीही न फुलणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली। श्री क्षेत्र अक्कलकोटबाबत फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा अनुभव आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराकरिता सोलापूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ श्री क्षेत्र अक्कलकोट येथील प्रचार दौऱ्यास प्रथम प्राधान्य दिल्याचं प्रदेश सूत्रांनी सांगितलं। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ हा लिंगायत बहुल, त्यानंतर धनगर, मुस्लिम यांसह अन्य समाजाचे प्राबल्य असून सोलापूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थाचे मठाचे मठाधिपती आहेत। दरम्यान खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना गत लोकसभेच्या निवडणुकीत सुमारे 26,000चे मताधिक्य मिळाले होते। यंदा दुप्पट मिळवण्याकरिता भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी कंबर कसली आहे। आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी। सर्व जिल्हा उन्हाने आणि दुष्काळाने होरपळत असून त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ लागला असून निवडणूक तोंडावर आली तरी प्रचाराचा तोफा थंड दिसू लागल्यामुळेच मोहोळ विधान मतदारसंघातील प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थितीत वृत्तदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं कानोसा लोकसभा निवडणुकीचा या संदर्भात टॉक शो घेण्यात आला। याप्रसंगी बोलताना भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकर वाघमारे म्हणाले, 2014 पेक्षा अधिक मताधिक्य यावेळी मोहोळमधून मिळेल असं भाकीत वाघमारे यांनी केलं। मागच्या वेळेला निवडणूक आणि आत्ताची निवडणूक या दोन्ही निवडणुकीचं विश्लेषण करताना मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही भारतीय जनता पार्टीवरती नाराज होती। सुभाष देशमुखांच्या कुटुंबाकडून उस्मानाबादला त्या ठिकाणी उमेदवारी दाखल केली, त्यामुळे शिवसेना या ठिकाणी प्रचार करणार नाही अशा प्रकारची भूमिका शेवटपर्यंत 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने घेतलेली होती। पण आता उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस दोघांनीही आपापल्या कार्यकर्त्यांना राज्यभर आदेश दिलेले आहेत आणि म्हणून शिवसेना आज मनापासून या ठिकाणी आमच्याबरोबर या लोकसभा क्षेत्रामध्ये काम करते। त्याचाही फायदा नक्कीच आम्हाला या ठिकाणी होतोय आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, रासपा, शिवसंग्राम, रयत क्रांती या सगळ्या महायुतीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी आमच्या उमेदवाराला पाठिंबा व्यक्त केलेला आहे। प्रचारामध्ये आमच्याबरोबर फिरतायत। तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये कालच आमचे अधिकृत उमेदवारांचा दौरा झालेला आहे आणि काल आमच्या कार्यालयाचंही उद्घाटन झालं, शुभारंभ झाला। राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय मालक देशमुख, त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मोहोळच्या भागामध्ये पिंजून काढतायत आणि लोकांचा अत्यंत प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला दिसतोय। त्यामुळे 2014 पेक्षा सुद्धा अधिक चांगल्या मतांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मताधिक्य मिळेल अशा प्रकारचं चित्र आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचे विनोद कांबळे सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादीचा खरपूस समाचार घेताना म्हणाले, या राज्यातल्या गेल्या 70 वर्षापासून राजकीय दृष्ट्या जे वंचित लोक होते की संख्येनं बहुसंख्य असणारे असताना सुद्धा त्यांना लोकसभेची किंवा विधानसभेची उमेदवारी मिळत नव्हती, परंतु बाळासाहेबांनी या लोकसभेच्या उमेदवारी डिक्लेअर करत असताना धनगर समाजाला 7 जागा दिलेल्या आहेत, मातंग समाजाला दिलेल्या आहेत, दौरी समाजाला दिलेला आहे, कैकाळी समाजाला दिलेला आहे, मराठा समाजाला दिलेला आहे, मातंग समाजाला दिलेला आहे, बौद्ध समाजाला दिलेला आहे। म्हणजे या राज्यामध्ये गेल्या 70 वर्षापासून जे लोक राजकीय सत्तेपासून वंचित होते त्या लोकांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर आणि ओवीसी साहेब महाराष्ट्रभर काम करत आहेत। त्याचाच फायदा आज बाळासाहेबांच्या या लोकसभेच्या उमेदवारीमध्ये बाळासाहेबांना होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे उमेदवारी दिल्यामुळं इतर जातीमध्ये सर्व लोक आज बाळासाहेबांच्या पाठीमागे उभारताना भक्कमपणे दिसत आहेत। राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक माळी म्हणाले की आमदार राजन पाटील आणि युवा नेते बाळराजे पाटील यांच्यावर विश्वास ठेवणारा मोहोळ तालुका असून पुन्हा एकदा राष्ट्रवादी सुशीलकुमार शिंदे यांना मताधिक्य देईल असं भाकीत केलं। राजन पाटील साहेब हे नेहमीच आपल्या पक्षाशी
आणि पक्षाने दिलेल्या आदेशाशी एकनिष्ठ राहतात. त्यांनी मागच्या काळामध्ये देखील प्रतापसिंह मोहिते पाटील भाजपमधून उभारले आणि इतर सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. त्या काळात देखील माननीय देवकते साहेब यांचा प्रचार त्यांनी उघडपणे केला. त्या काळामध्ये देखील ते न डगमगता काँग्रेसच्या बरोबर मित्र पक्षांच्या बरोबर जो पक्षाने दिलेला आदेश त्यांनी मान्य करून त्याबरोबर काम करण्यास ठरवलं आणि ते त्याच्यावर एकनिष्ठ राहिले आणि त्या पद्धतीने त्यांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं केलेला आहे. पुन्हा एक नजर. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत निसर्गरूपी माऊलीच्या सुरम्य कुशीत साकारलेले ज्ञानमंदिर माऊली प्राथमिक आणि माध्यमिक शाळा इस्पुर्ली. प्रवेशासाठी संपर्क 96 57 83 34 64 99 70 33 19 25. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने भगव्या पताकाची गुढी उभी करून गुढीपाडवा साजरा केला. साखर कारखाने पतसंस्था मोडून खाणाऱ्या स्वार्थी नेत्यांना पाणी पाजा अशी घणाघाती टीका अजित पवारांनी मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात केल्याने टीकेला मोहिते पाटील प्रत्युत्तर देणार का याकडे लागले सर्वांचे लक्ष. पंढरीचे पंत अकलूजचे सिंह पुन्हा राष्ट्रवादीच्या तबेल्यात डेरे दाखल होणार. पवारांची सर्जिकल स्ट्राईक यशस्वी होणार. माढा सोलापूर प्रचंड मताधिक्याने घेणार. माजी आमदार राजन पाटील यांचे भाकीत. आणि गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष समितीच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून काढली शोभायात्रा. विविध मंदिरात आणि घरोघरी शहर जिल्हा वासियांनी गुढीपाडवा सण केला उत्साहात साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार.